राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. शहीद संदीप गायकर यांच्या कुटुंबाला मंत्री उदय सामंत यांनी भेट दिली आहे, तर रोख स्वरूपात 5 लाखांची मदत सुपूर्द केली आहे. राष्ट्रासाठी बलिदान देणारे शहीद संदीप गायकर यांच्या ब्राह्मणवाडा गावी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची आज उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी भेट घेऊन स्नेहपूर्वक चौकशी केली आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शहीद संदीप गायकर यांच्या कुटुंबाला रोख स्वरूपात आर्थिक मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शहीद संदीप गायकर यांच्या पत्नी दीपाली गायकर व त्यांचे मातापित्यांच्या हस्ते ही रक्कम त्यांना देण्यात आली आहे. हा मदतीचा हात शिवसेना परिवाराच्या वतीने सन्मानपूर्वक करण्यात आला आहे. या प्रसंगी जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बाजीराव दराडे, उपजिल्हा प्रमुख एकनाथ यादव, ब्राह्मणवाडा गावचे उपसरपंच सुभाष गायकर, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी आरोटे आदी मान्यवर उपस्थित होते. शहीदाच्या कुटुंबाला संवाद साधताना डॉक्टर उदय सामंत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. गायकर कुटुंबाला मानसिक आधार दिलाय. शहीदाचे बलिदान देश विसरणार नाही. त्यांच्या कुटुंबियांच्या मागे राज्य सरकार आणि शिवसेना नेहमीच उभी राहील असे आश्वासन यावेळी त्यांनी दिलंय. शहीद संदीप गायकर यांच्या कर्तृत्वाला आणि त्यांच्या कुटुंबियाच्या धैर्याला सर्वत्र सलाम करण्यात येत आहे. आपलं माहेर कुठलं? माहेर तुझं माहेर खापाळ आहे. आणि किती वर्ष सेवेमध्ये होता आपला? 12-13 वर्ष. 2-3 वर्ष झाली. 10 तारखेला मेल आला आणि ऑन ड्युटी लगेच गेला. राजा कॅन्सर झाली. एक गोळी लागली, हेडमध्ये लागली, त्याच्यात एक पास आउट झाली. एक दुसरा एक जवान होता, त्याला एक इथं लागली, तो वाचला, आणि एकाला हाताला लागली. जे फोटो आलते ना व्हायरल, ते दुसऱ्या जवानाचे होते, तो वाचला. एक इथं छातीत लागली, कानावरून एक गेली. 50 मीटरच्या आत अंतर कमी होतं, त्याच्यामुळं हेल्मेट हे होऊन हे झाले. ते बरोबर असणारे 2-3 जण आपले आहेत ना ऑफिसर, अजून इथंच आहे आपल्याकडे, डॉक्युमेंटेशनसाठी थांबलेले सर्व. शासकीय काही अडचण आली तर साहेब आहे? हो आहे साहेब. सांगा कुठली काही अडचण आली शासकीय? हो आहे, आम्ही सर्वजण बरोबर आहे आणि तुमचं सर्वांचं स्थानिक मंडळी कळवत जा, आम्ही मदत करू. हो सर, सगळे मंडळी आले आपल्या आहे. आपण सर्वच जण संपर्कात आहे, सर्वजण. आईचं माहेर पिंपळदरी. काय आडनाव करतात? गरीब परिस्थिती आहे. 1-1.5 एकर क्षेत्र आहे. शेळ्या मेंढ्या पाळूनच आपला उदरनिर्वाह करून मुलगा शाळेत याच्यात गेलेला होता. आज माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार शासनातील एक मंत्री म्हणून आणि शिवसेनेचा मंत्री म्हणून ज्या सैनिकाच्या निमित्तानं आज आम्ही इथं आलो, ज्याचं दुर्दैवी निधन शहीद झालेलं आहे, त्यांच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी आम्ही इथं आलेलो होतो. शरददादा देखील आहेत, आमचे राम रेपाळे देखील आहेत. खरं तर आम्हाला सगळ्यांना स्वाभिमान आणि अभिमान आहे की भारत मातेसाठी लढत असताना हे शहीद झाले. परंतु इथं आल्यानंतर ते देखील एकुलते एक होते याची देखील कल्पना आम्हाला आली, आणि म्हणून या कुटुंबावर कुठचंही भविष्यात संकट येणार नाही याची जबाबदारी वैयक्तिक आम्ही स्वीकारू, शिवसेना पक्ष म्हणून आम्ही स्वीकारू. आणि त्याच उद्देशानं खरं तर शिंदे साहेबांनी मला इथे पाठवलेलं होतं. भविष्याच्या
त्यांच्या पूर्ण आता दोन्ही वयस्क आहेत, परंतु त्यांच्या बहिणी आहेत, त्यांच्या पत्नी आहेत, त्यांना कुठेही शासकीय अडचण येणार नाही किंवा कुठचीही आर्थिक अडचण येणार नाही अशा पद्धतीनं आम्ही त्यांच्या सोबत राहू, त्यांच्या पाठीशी राहू. आज मी त्यांना आधार देताना शब्द दिलेला. भारत माता की जय. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.